नाशिकच्या कळवण, सटाणा, मालेगाव, देवळा आणि नांदगाव तालुक्यांसाठी वरदान ठरलेली गिरणा नदी आटली आहे। या नदीचं पाणी पुढे जळगाव जिल्ह्याला जीवनवाहिनी ठरणाऱ्या गिरणा धरणामध्ये जातं। मात्र नदी सुकल्यानं धरणामधील पाणी साठ्यात घट झाली आहे। उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या या परिस्थितीमुळे आता नाशिक आणि जळगाव या दोन्ही जिल्ह्यांवरती भविष्यात भीषण पाणी टंचाईचं संकट ओढवण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे। नाशिकच्या कळवण, सटाणा, मालेगाव, देवळा आणि नांदगाव तालुक्यांसाठी वरदान ठरलेली गिरणा नदी आटली आहे। या नदीचं पाणी पुढे जळगाव जिल्ह्याला जीवनवाहिनी ठरणाऱ्या गिरणा धरणामध्ये जातं। मात्र नदी सुकल्यानं धरणामधील पाणी साठ्यात घट झाली आहे। उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या या परिस्थितीमुळे आता नाशिक आणि जळगाव या दोन्ही जिल्ह्यांवरती भविष्यात भीषण पाणी टंचाईचं संकट ओढवण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे। शिकूया AI ची क्रांती, चला करूया MSCIT।